मस्त गरमागरम चकोल्या आणि त्याच्यावर साजूक तूप। नमस्कार, मी ज्योती पटवर्धन। वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल। आज आपण करणार आहोत चकोल्या किंवा वरणफळं। परफेक्ट वन पॉट मील असं हे खूप जणांना खायला आवडतात, पण आज जे आपण करणार आहोत त्या वेगळ्या चवीच्या आहेत। कारण याआधी सुद्धा मी माझ्या चॅनलला वरणफळं किंवा चकोल्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे। टायटलवर क्लिक करून तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ही लिंक बघू शकता, याचा व्हिडिओ बघू शकता। चला तर मग बघूया वेगळ्या चवीचा असा हा चकोल्यांचा किंवा वरणफळाचा व्हिडिओ। इथं मी 1 वाटी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलंय। नेहमीच्या पोळ्यांचीच कणिक आहे ही। 1 वाटी घेतोय। त्यात अगदी चिमूटभर हिंग, थोडीशी हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ घालतोय आणि 1 चमचाभर तेल घालतोय। आता अगदी थोडं थोडं पाणी घालत ही कणिक मळून घ्यायची। कणिक घट्ट मळायची ही। नेहमी पुऱ्यांसाठी जशी आपण कणिक भिजवतो तशी ही कणिक भिजवलेली आहे। घट्ट भिजवून घेतली ही कणिक। याला आता थोडंसं आपण तेलाचा हात लावूया आणि हे आता झाकून ठेवूया। आता खलबत्त्यामध्ये मी 4-5 लसूण पाकळ्या, 2-3 इथं हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडेसे हे आल्याचे तुकडे, हे सगळं कुटून घेतेय। इथं मी ही साधारण मूठभर अशी मेथीची भाजी घेतलेली आहे। मेथीची भाजी निवडून त्याची अशी नुसती पानं घ्यायची आहेत। आता ही 2-3 वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता ही भाजी चिरून घेऊया। मेथीची भाजी चिरून झालेली आहे। आता फोडणीसाठी मी कढईत 6 चमचे तेल तापत ठेवले। 6 टीस्पून तेल तापलंय। यात आता अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घालूया, थोडासा हिंग, थोडीशी हळद, आणि हे जे आपण पेस्ट करून ठेवलेली आलं लसूण आणि मिरचीची ती घालूया। थोडंसं हे परतून घेऊया। यात आता एक टोमॅटो बारीक चिरलेला होता छोटासा, तो घालते। हे पण थोडंसं परतूया आपण आणि याच्यात आता लगेचच ही मेथी घालतोय। एखादा मिनिट ही अशीच परतून घेतली। याच्यावर आता झाकण ठेवूया आणि याला एक वाफ येऊ देऊया। अगदी 1-2 मिनिट याला वाफ येऊ दिली। हे परतून घेतलं थोडं। याला अजून एक वाफ करून घेतोय झाकण ठेवून। अजून 1-2 मिनिट याला वाफ काढून घेतली। आता ही भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे। याला असं थोडंसं आपण मॅश करून घेऊया डावीच्या साहाय्याने। यात आता मी 1 वाटीभर
हे वरण मी शिजवून घेतलेलं आहे। तुरीच्या डाळीचं नेहमीसारखं वरण शिजवून घेतले। वरण शिजवताना त्यात हिंग आणि थोडीशी हळद घातलेली होती। हे 1 वाटी वरण मी आत घालतेय। याच्यात आता आपण पाणी घालतोय। साधारण 3.5 वाट्या पाणी मी आत घातलं। पाणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। यातल्या मेथीच्या भाजीचं प्रमाण किंवा वरणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यात आता चवीनुसार थोडीशी साखर, चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट, आपण हिरवी मिरची पण घातली आहे त्या अंदाजाने लाल तिखट, आणि हा गोडा मसाला घालते। गोडा मसाला नसेल तर गरम मसाला पण तुम्ही घालू शकता। आता हे व्यवस्थित उकळू देऊया। मसाले तुम्ही तुमच्या अंदाजानुसार प्रमाण त्याचं कमी जास्त करू शकता। इथं मी पोळपाट लाटण्याला थोडंसं तेल लावून घेते आणि हे जे पीठ भिजवून ठेवलेलं आपण ते आता लाटून घ्यायचे। याचे मी असे 2 भाग करून घेते। थोडंसं तेल लावून आपल्याला हे लाटून घ्यायचे। अगदी पातळ अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे। तुम्ही हवं तर याला नेहमीसारखा असा चौकोनी किंवा शंकरपाळी आकारात सुद्धा कापू शकता, पण मी इथं एक अशी छोटीशी वाटी घेतली आहे। त्याच्याने असं मी हे मार्किंग करून घेते। आता हा जो गोल आहे तो थोडासा आपण असं जी पोळीची घडी करतो तशी करायची। याला अगदी हलकंसं असं प्रेस करायचं। आता ही जी आपण भाजी केलेली त्यात मी अजून 1 वाटीवर पाणी वाढवलं, मला थोडंसं कमी वाटतंय ते। आता याला एक उकळी येऊ देऊया। हे बघा, या पाण्याला अगदी लगेचच उकळी आलेली आहे। आता याच्यात आपण हे जे वरणफळ करून ठेवलेली ती घालूया। सगळी आता आपण हे वरणफळ घातलेली आहे त्यात। आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवली आहे आणि हे आता आपण झाकून ठेवूया आणि शिजवून घेऊया याला। साधारण 5-6 मिनिट हे झाकून शिजवून घेतलंय। अजून हे शिजलेलं नाही आहे। आता याला परत झाकण ठेवूया आणि थोडा वेळ शिजवून घेऊया। आता या चकोल्या किंवा वरणफळं शिजलेली आहेत। मधून मधून झाकण ठेवलं, झाकण काढून ढवळून परत झाकण ठेवून असं याला शिजवून घेतलेलं आहे। हे अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं, नाहीतर ते कच्चं लागतं। जर तुम्हाला असं वाटलं की शिजवताना पाणी कमी आहे तर तुम्ही गरम पाणी याच्यात ॲड करू शकता आणि परत शिजवून घेऊ शकता। आता आपण हे सर्व करूया। जर तुम्हाला चकोल्यांना रस जास्त हवा असेल तर तुम्ही शिजवताना पाणी थोडंसं जास्त घालू शकता, किंवा गार झाल्यानंतर सुद्धा त्या थोड्याशा दाट वाटत असतील तर त्यात थोडंसं गरम पाणी घालून थोडं अजून एकदा उकळून तुम्ही त्या सर्व करू शकता। किंवा याची कणिक जर तुम्हाला भिजवलेली जास्त वाटत असेल, सगळी वापरायची नसेल, तर त्याची साधी घडीची आपण जशी पोळी लाटतो तशी लाटून भाजली तरी ती खूप छान लागते। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।